नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगय्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत तिने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी आईवडील किंवा भावाला जबाबदार धरू नये असंही नमूद करण्यात आलं आहे. घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी त्यांनी नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचं सांगितलं. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात पेपर फुटी होणार नाही यासाठी सरकारनं प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणी केली. रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत आत्महत्येच्या प्राथमिक नोंदीत नीटचा उल्लेख करण्यात आलेला नसून तो टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. झालं असं की सामान्य परिवार आहे आणि हातावरचं पोट असल्यामुळे कष्ट करून त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला खूप मनापासून शिकवलं. मुलगा सेकंड इयर मेडिकलचं शिक्षण तिथं घेत आहे आणि मुलीचं सुद्धा स्वप्न होतं की उद्या जाऊन डॉक्टर व्हावं आणि त्या अनुषंगाने क्लासेस लावले गेले होते. क्लासेसला लागणारा पैसा या गरिबांनी एकत्रित कष्ट करून कसा तरी उभा करून त्या मुलीला क्लासेस बद्दल सुद्धा सहकार्य केलं होतं. अतिशय लाडकी अशी मुलगी, तिने खूप मनापासून अभ्यास केला. पहिल्यांदा जेव्हा नीटचा पेपर 2026 जेव्हा घेतला गेला, तिला अपेक्षा होती तिला चांगले मार्क्स मिळतील आणि त्यातच दुर्दैव असं की पेपर फुटला. आणि जेव्हा आपण एका मोसम मध्ये असतो, एका वातावरणात असतो, मनापासून अभ्यास करत असतो आणि आता पेपर द्यायचा आणि दुसऱ्या दिवशीच तो पेपर जर फुटत असेल तर कुठेतरी मुलांचं मनोबल हे खचतं आणि दुर्दैव असं तिचं त्याच्यामध्ये खचलं असं कुठेतरी आता जाणवायला लागलेलं. आणि जेव्हा दुसऱ्यांदा पेपर हा दिला गेला त्यावेळेस मात्र तिला खूप चांगले मार्क्स येतील असा तिचा अंदाज नव्हता. मग आई वडिलांनी कष्ट करून एवढं मला शिकवलं आणि मी कुठेतरी कमी पडले ही भावना तिच्या मनामध्ये आली आणि प्रायव्हेट शिक्षण हे परवडणार नव्हतं. त्या अनुषंगाने दुर्दैवाने तिने जो निर्णय घेतला आत्महत्याचा हा अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. परिवारावर खूप दुःखाचा मोठा डोंगर तिथं कोसळलेला आहे. त्यामुळे नीटचा पेपर जो पहिल्यांदा फुटला त्यानंतर तिची जी मानसिकता झाली आणि दुसऱ्या पेपरमध्ये तिला जे कमी मार्क्स मिळले याच्यामुळेच कुठेतरी तिने तिथं आत्महत्या केली. हे दुर्दैवी आहे. पोलिसांना सुद्धा आम्ही सांगितलेलं खरं काय ते तुम्ही त्याच्यामध्ये घ्या, पण पोलिसांवर कुठेतरी एक वरून प्रेशर दिसते की नीटचं नाव हे FIR मध्ये घेऊ नका. पण मला विश्वास आहे की पोलीस विभाग सुद्धा खरी वस्तुस्थिती समजून घेऊन खरं काय घडलं हे जाणून घेऊन त्याच पद्धतीने FIR त्या ठिकाणी केला जाईल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.